का केलंस असं? का मला खरं सांगू नाही दिलंस? का थांबवलंस? फार फार तर काय झालं असतं? अहिल्या मॅडमनी मला कामावरून काढून टाकलं असतं ना. काढू देत बाळा, पण त्यांना तुमच्या नात्याचं सत्य तरी कळलं असतं ना. नाही आत्या, तुम्हाला शपथ आहे माझी, तुम्ही देवी आईंना कधीच काय बी सांगणार नाही, प्लीज. काय बोलतेस बाळा तू? कसं सहन करतेस हे सगळं? साजिरी, हे बघ, ऐक माझं, तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुला ऑलरेडी किर्लोस्करांची मोठी सून मानलंय, त्यामुळे तुझा आणि आदित्याचा साखरपुडा होणारच. हो हो बरोबर आहे, पण मी आहे ना, मी घेईन सगळं सांभाळून. तू कशाला काळजी करतेस? तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. उद्याच्या तयारीला लाग. येस, फायनली फायनली मी जिंकले. आता उद्याच आदित्य आणि साजिरीचा साखरपुडा होणार. हो, आणि आईला पण सांग. ठीक आहे, ठेवते फोन. बाय. काय ग, कोणाशी बोलत होतीस? अरे साजिरीचा फोन होता. ती सयादादाला घाबरलीये. मी समजवलंय तिला, बघू. बरं हां, प्रीतमला मी सांगितलंय, तुला पण सांगते. मी आत्ताच प्रेसमध्ये बातमी द्यायला सांगितलीये प्रीतमला की आदित्य आणि साजिरीचा साखरपुडा उद्याच होईल म्हणून. उद्या? अगं पण तू तर म्हणाली होतीस साखरपुडा पुढच्या आठवड्यात होईल म्हणून ना. हो, मी म्हणाले होते, पण आत्ताची परिस्थिती बघता मला असं वाटतं की साखरपुडा लवकरात लवकर झाला पाहिजे. हे बघ, आपण लग्न करू ना निवांत, सागर संगीत दिवाळीत, पण साखरपुडा मला असं वाटतं की आत्ता उरकून घेऊ. आहे एकच मिनिट. हा, हॅलो, हा बोला. फायनली त्या मोलकरीण पारूचा पत्ता कट होणार आहे. आता माझी नेक्स्ट स्टेप असेल त्या साजिरीला माझ्या बाजूने करून घेणं. एकदा का आदित्य साजिरीचं लग्न झालं की मग तेही अगदी सहज शक्य होईल. वाव दिशा, फायनली फायनली तुझा ड्रीम कंप्लीट होणार आहे. येस. ए म्हातारे, ए म्हाताऱ्या, ए बोला. ए ऐक, गुड न्यूज आहे. त्या आदित्य आणि साजिरीचा साखरपुडा आता होणार आहे. हा, पण साखरपुडा पूर्ण होईपर्यंत त्या म्हाताऱ्याला तुमच्या तावडीतून अजिबात सोडायचं नाही. तो जोपर्यंत तिकडे आहे तोपर्यंत त्याचे इतके हाल करा, इतके हाल करा. ती मोलकरीण जेव्हा तिच्या बापाला समोरासमोर बघेल ना, तेव्हा तिचा थरका उडाला पाहिजे. आणि हो, मला यावेळेस कोणतीही गडबड नकोय. इथला साखरपुडा कंप्लीट झाला की तुम्हाला फोन करेन, मगच त्या म्हाताऱ्याला तिथून सोडायचं. कोणाला सोडणार आहे साखरपुड्यानंतर? आई, बोलवलंस? हो, ये बस ना. आदित्य, हे बघ, ह्यातला एखादा सेट चूज कर ना साजिरीसाठी. तुमचा साखरपुडा पुढच्या आठवड्यात करणार होतो आपण, पण आता तो उद्याच करणार आहोत. त्यामुळे मला वेळ नाही मिळणार हे दागिने वगैरे चूज करायला, म्हणून ह्यातलेच आपण चूज करूया. आई, या सगळ्या दागिन्यांवर खर तर पारूचा अधिकार आहे. आदित्य, साजिरीसारखी गुणी मुलगी तुझी बायको होणार आहे. खरंच मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. तुझ्या लग्नात, साखरपुड्यात सगळी हौसमौज करायची आहे मला. प्रीतमच्या लग्नात मला काहीच नाही करता आलं,
त्याची सगळी कमी मी तुझ्या लग्नात भरून काढणार आहे. आई, मला तुला सांगताच येत नाहीये की पारूच माझ्यासाठी योग्य मुलगी आहे. आदित्य, उद्या तू साजिरी सोबत जोडला जाणार आहेस. लग्नानंतर प्रत्येक मुलीसाठी तिचा नवरा तिचं सर्वस्व असतं. त्यामुळे तिच्या भावनांचा कायम विचार करायचा. जितकं महत्त्व तू माझ्या मतांना, माझ्या म्हणण्याला देतोस, तितकंच महत्त्व तिच्याही मताला आणि तिच्याही म्हणण्याला द्यायचं. लग्नानंतर तुझ्या प्रायोरिटीज चेंज होणार आहेत. त्याबद्दल मला आनंदच आहे. तुम्ही बस सुखी संसार करा. मी असणारच आहे तुमच्यासोबत. आपल्या मुलांचा हसता खेळता संसार बघणं, ह्यातच तर आईवडिलांचा आनंद असतो. एकीकडे तुझं लग्न होतंय ह्याचा आनंद आहे, तर दुसरीकडे माझा भाऊ जो कायम माझ्या पाठीशी उभा राहिलाय, आज तो माझ्या पाठी उभा नाहीये. ह्याचं वाईट वाटतंय. असू दे. हे बघ, मला काय वाटतं, हा हार देऊया आपण साजिरीला. हो. ठीक. आई मी आलोच. कोणाला सोडणार आहे साखरपुड्यानंतर? मामा, ते आदित्य आणि साजिरीच्या लग्नाची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी ना एक सासू मॉमने माझ्यावर सोपवली आहे. इतकी कामं राहिली आहेत, सगळंच एकदम अचानक घडतंय, त्यामुळे माझी थोडीशी धांदलच उडाली आहे. आणि त्यात एक सासू मॉमने माझ्यावर आता एक नवीन बॉम्ब टाकलाय. त्यांचं म्हणणं आहे आदित्य साजिरीचा साखरपुडा उद्याच उरकून टाकूया. तर ते जरा सांगत होते मी फोनवर. काय साखरपुडा उद्या होणार आहे? हो ना, एक सासू मॉमनेच अनाऊन्स केलंय. मामा, तुम्हाला एक सांगू का? रागवू नका प्लीज माझ्यावर. तुमच्या बहिणीला तुमच्या शब्दाची अजिबात किंमत नाहीये. म्हणजे बघा ना, तुम्ही आदित्य आणि साजिरीच्या लग्नाच्या अगेन्स्ट आहात म्हणून त्यांनी तुमच्या नाकावर टिचून साखरपुडा उद्या करण्याचं ठरवलं. आता उद्या संध्याकाळी आदित्य साजिरीचा साखरपुडा होणार. मला ना खरंच खूप मनापासून तुमचं वाईट वाटतंय. म्हणजे बघा ना, तुम्ही तुमच्या बहिणीला आजवर इतकी माया दिलीत, त्यांना इतकं सांभाळून घेतलं, पण शेवटी लाडकी बहीणच तिच्या भावावर पलटली. एक सासू मॉमचं असंच असतं. अहिल्या देवी किर्लोस्कर जे ठरवते ती तेच करते. मग तिच्या समोर तिचा भाऊ उभा असो किंवा दुसरं कोणी. आणि मामा, खरं सांगू, त्यांचं आत्ताचं वागणं बघता तर मला असं वाटतंय की त्यांना तुम्ही आयुष्यात असलात काय आणि नसलात काय त्याने काही फरक पडत नाही. उगाच तोंडाला येईल ते बडबडू नकोस. तुला काय वाटतंय, तुझ्या या असल्या बोलण्यामुळे आम्हा भावा बहिणीमध्ये फूट पडणार आहे? अहिल्यासाठी मी किती महत्वाचा आहे ते मला चांगलंच माहिती आहे. राहिला प्रश्न आदित्यच्या साखरपुड्याचा, तर तो उद्या होणार नाही हा माझा शब्द.